स्पेशालिटी हॉस्पिटल, कोपरगाव शिर्डी, कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव. मोफत सुविधा, एंजिओग्राफी, सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी, केस पेपर फ्री. सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीसाठी 50% पर्यंत सूट, औषधांवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55. खरेदी, मनोरंजन व खाद्यपदार्थांची रेलचेल असलेल्या गोदाकाठ महोत्सवाचे उद्घाटन संपन्न. पहिल्याच दिवशी नागरिकांची मोठी गर्दी. बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व महिला बचत गटांसाठी आर्थिक पर्वणी असलेल्या गोदाकाठ महोत्सव माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे व गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ पुष्पाताई काळे, चैतालीताई काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व पदार्थांची नागरिकांना स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी, खाद्यपदार्थांची रेलचेल व सोबतीला मनोरंजन आणि महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाचे हक्काचे स्तोत्र निर्माण करून देणारा गोदाकाठ महोत्सव महिला बचत गटांसाठी नेहमीच मोठी पर्वणी ठरत आला आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दिनांक 10 जानेवारी ते सोमवार दिनांक 13 जानेवारी पर्यंत एकूण 4 दिवस गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कालच आपल्या सर्वांचे तरुण सहकारी कोपरगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे यांचं आकस्मिक निधन झालं आणि काल अंत्यविधी देखील पार पडला. कोपरगावमध्ये आल्यानंतर ते अजूनही वेगळीच शांतता या ठिकाणी जाणवते. ही बातमी अजूनही न पटण्यासारखी आहे. म्हणून गोदाकाठमध्ये येत असताना आज कुठल्याही प्रकारचा गाजावाजा किंवा मिरवणूक न काढता आपण दरवर्षी कार्यक्रम घेत असतो आणि म्हणून आपण त्याचं उद्घाटन साध्या पद्धतीने केलेलं आहे. या गोदाकाठ महोत्सवामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. गेले 11 वर्ष आपण गोदाकाठ महोत्सव आयोजित करतोय आणि दरवर्षी ज्याची उलाढाल याच्यामध्ये वाढ होत असते. नवीन नवीन लोक आपल्याला या ठिकाणी त्यांचा माल विकण्यासाठी प्रदर्शित करत असतात. दरवेळेस काहीतरी नवीन त्या ठिकाणी बघायला मिळतं आणि हे 3 दिवस आपण सर्वजण आहे तिथं चूल बंद करून या ठिकाणी उपस्थित असतात आणि म्हणून या गोदाकाठ महोत्सवाची आपण सर्वजण आवर्जून वाट पाहता. या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. या मागच्या वर्षी विधानसभेची निवडणूक 2024 या वर्षामध्ये झाली आणि त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने मला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी झटून काम केलं आणि आपल्याला विजय मिळाला. त्यावेळेस 800 मतं आणि आता 1,24,624 मतं, हा फार मोठा फरक झालेला आहे. 800 मतांनी निवडून येत असताना तेवढी जबाबदारी होती आणि आता तर जबाबदारी जास्तीची वाढलेली. आता काय कोणाला बोलायची संधी नाही.
कुठल्याही गावाला बोलायची संधी नाही, सगळ्यांनी भरभरून दिलेली. आता मलाही त्या पद्धतीने भरभरून देण्यासाठी जर मागे 12 तास काम करत असेल तर आता 14, 16, 18, 20 तास कसं काम करता येईल याचा प्रयत्न करावे लागणार. एवढा मोठा बोजा आपल्या सर्वांचा माझ्यावर आहे, बरोबर आहे. त्यामुळं निश्चितपणाने आपले प्रश्न अधिकचे सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतच राहील. आपल्याला महत्त्वाचं म्हणजे MIDCचा प्रश्न, त्याच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल, आपल्या शहराला तालुक्याला आर्थिक चालना कशी मिळेल, हा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गरजेचा प्रश्न आहे आणि तो प्रामुख्याने कसा मार्गी लागेल यासाठी माझे प्रयत्न राहतील. एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो. बाकीचे भरपूर प्रत्येक गावाचे प्रश्न आहेत, इरिगेशनचे प्रश्न आहेत, परंतु हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो जे विषय या निवडणुकीमध्ये किंवा मागच्या निवडणुकीमध्ये सांगितले, बरेचसे काही प्रश्न मागच्या 5 वर्षामध्ये मिटले असतील, परंतु भरपूर प्रश्न बाकी आहेत. त्या प्रश्नांमधले बरेच प्रश्न या पंचवार्षिकमध्ये सोडवण्यासाठी माझे प्रयत्न असतील. माननीय आमदार आशुतोषदादा काळे, सौ चैतन्यताई काळे, सौ पुष्पाताई काळे, त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब व उपस्थित सर्व स्टेजवर उपस्थित सर्व ज्येष्ठ, त्याचप्रमाणे याच कार्यक्रमाला उपस्थित असणारे काळ्या उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी व आलेले प्रियदर्शनी महिला मंडळाच्या सर्व महिला यांचे महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपले स्वागत करतो आणि आभार मानतो.